वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी इथे दाखवणार आहे की त्याचे पानं अगदी टिकली सारखे छोटे छोटे पानं आहेत आणि विदर्भ मराठवाड्या साईडला तर ती भाजी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असते शेतामध्ये की जे निंदणी करायला जातात म्हणजे गवत काढायला जातात पिकांमधलं, तर त्यावेळेला ते गवताच्या स्वरूपामध्ये ती भाजी असते, तर ती खूप साऱ्या प्रमाणामध्ये भाजी ती फेकली जाते, विकतातही मार्केटला आणि जास्त झाली तर ती भाजी टाकली सुद्धा जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे ती शेतामध्ये भाजी असते, तर ती भाजी उंच होत नाही, खाली जमिनीला अशी पसरत जाते वेलीप्रमाणे आणि छोटे छोटे त्याचे पानं असतात नाजूक, पण ती भाजी चवीला खरंच खूप उत्तम लागते। त्याची बनवण्याची पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत आणि मी आज पारंपरिक पद्धतीने भाजी दाखवणार आहे। तर ती भाजी आहे घोळ, त्याला म्हणतात, घोळेची भाजी ती म्हणतात असं नाव आहे। तर ती भाजी बऱ्याच प्रकारे वेगवेगळी बनवल्या जाते, त्यातलाच एक प्रकार मी इथे आज दाखवणार आहे। बारीक घोळ त्याला म्हणतात, तर ती भाजी मी इथे आणलेली आहे। विदर्भ मराठवाड्या साईडला ती भाजी खूप जास्त प्रमाणात मिळते, मी मगाशी पण बोलले। आणि इकडे कदाचित ती भाजी मिळत असेल नसेल मला माहिती नाहीये, कारण मी अलिबाग साईडला कधीच ही भाजी बघितलेली नाहीये। मी गावाला गेले की या भाज्या अशा प्रकारच्या वेगळ्या घेऊन येत असते। तर आज इथे आपण घोळेची भाजी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने थोडीशी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बारीक घोळ म्हणतात, तर हे बघा याची पानं किती टिकली सारखे, मी एक एक पान तुम्हाला इथे जवळून दाखवते। एवढे छोटे छोटे पानं ह्या भाजीचे आहेत आणि चवीला ही भाजी खरंच खूप छान लागते। तर ह्यातली मोठी पण असतात, मोठा घोळ पण म्हणतात, पण ही बारीक घोळ असे नाव आहे या भाजीचं। तर ही असे छोटे छोटे ह्याच्या हे असतात काड्या, तर त्या संपूर्ण काड्या काढल्या जात नाहीत, थोड्याफार ज्या असतील मुळं वगैरे तेवढेच काढून टाकल्या जातात आणि बाकी भाजी व्यवस्थित साफ करून आणि कापून अशी स्वच्छ आधी धुवून आणि नंतर मी हे साफ करून आणि कापून घेतलेली आहे। तर ह्यासाठी तुम्हाला भरपूर सारा कांदा ह्या भाजीमध्ये छान लागतो। तर इथे मी घेणार आहे 3 कांदे आणि 4 चमचे इथे मी चण्याचं पीठ घेणार आहे, बेसन पीठ। तर आता ही भाजी इथे मी साफ करून घेतलेली आहे। कांदा इथे मी बारीक कापून घेते। इथे मी ही बारीक घोळाची भाजी फक्त आणल्यानंतर नाजूक साजूक भाजी असते, तर खूप दिवस टिकत नाही अशी फार, त्यामुळे ती पटकन करावी लागते। तर तिकडे शेतामध्ये भाज्या अगदी दिवसभरात काढल्या जातात आणि संध्याकाळी वगैरे आणले की ताज्या ताज्या त्या भाज्या आपल्याला खायला भेटत असतात, पण आता आपल्याला इकडे आणायचे म्हटल्यानंतर त्याच्यावरून 1-2 दिवस जातात, तर तेवढ्या त्या टिकतात, त्यापेक्षा जास्त टिकत नाही। तर इथे मी आता एक कांदा कापून घेणार आहे। इथे कांदा कापून झालेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या मी इथे कुटून घेतलेल्या आहे। लसूण तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये टाकलात तरी सुद्धा चालतो। भाजी साफ झालेली आहे आपली, तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे। तर हे डाळीचं पीठ आहे, चणा डाळीचं, 4 टीस्पून मी इथे घेणार आहे। 2 टीस्पून मी इथे तेल घालणार आहे। लसणाच्या पाकळ्या मी इथे घालून घेते। जिरं पण इथे तुम्ही घालू शकता। कढीपत्ता या भाजीमध्ये छान फ्लेवर देतो, नक्की टाकून बघा। थोडेसे हाताने मी पानं बारीक केलेले आहेत। इथे आता कांदा टाकायचा आहे। कांदा लसूण तुम्ही इथे या भाजीमध्ये भरपूर घालू शकता आवडीनुसार। कांदा आपल्याला इथे ब्राऊन कलर, चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। काही भाज्यांची चव एवढी छान असते की आपल्याला भाजी असं वाटत नाही की ह्याची चव आंबट असेल किंवा थोडीशी तुरट असेल, तर त्याच प्रकारे ही भाजी थोडीशी आंबटसर लागते आणि थंडावा देणारी भाजी आहे ही। म्हणजे गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्येच ही भाजी येते आणि शरीराला थंडावा देते, असं ह्या भाजीचं गुण आहे त्या भाजीमधले। तर चवीला खूप छान ही भाजी लागते आणि हे जे कॉम्बिनेशन आहे चण्याचं पीठ आणि हे सुकी भाजी, ही तर खूप भारी कॉम्बिनेशन आहे। हे युनिक भाजी आहे। खूप छोटे छोटे पानं आहेत तिथे, ती भाजी बघूनच म्हणजे अशी जमिनीवरती जर का ते असे पसरलेले असतील तर खूप सुंदर ती भाजी दिसते। आणि अगदी छोटे छोटे पानं की ते पानं म्हणजे ती भाजी काढताना त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये माती वगैरे लागलेली असते, एवढे ते छोटे छोटे पसरलेले असतात। वेल वर्ग नाही या भाजीचा, असं जमिनीला टेकून ही भाजी येते। तर कांदा इथे आपला छान आता परतून झालेला आहे। 2 चिमटी मी इथे घेणार आहे हिंग आणि आता हे जे बेसन आहे तर हे मी याच्यामध्ये घालून घेते आणि बेसन आपल्याला छान या कांद्यामध्ये
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये जे बेसन भाजून घेतो आपण तर ते खूप छान खमंग त्याचं हे येतं, वास येतो छान त्या खाताना भाजीमध्ये, म्हणून हे थोडंसं बेसन आपण असं भाजून घेतलं की भाजीची चव खूप छान बदलते। तर कोणी म्हणजे तसंही टाकतात बेसन वरून, पण थोडंसं भाजून टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते। तर बेसनाचा इथे छान आता या वास येतोय मला। थोडीशी मी घालणार आहे हळद, 2 चिमटी, आणि आवडीप्रमाणे आपल्याला इथे तिखट घालायचं, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्यावरती आहे। तर इथे लाल मिरची पावडर वापरायची आहे। लाल मिरची पावडर मध्ये भाजी छान लागते। तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता, पण ह्यामध्ये ही भाजी टेस्टी लागते, म्हणून काही भाज्यांना ही मिरची पावडरच वापरल्या जाते। व्यवस्थित आपण आता ही मिरची पावडर या बेसन पिठामध्ये मिक्स केलेली आहे। साफ केलेली ही घोळेची भाजी आपल्याला आता इथे घालायची आहे। पाणी आपल्याला इथे अजिबात वापरायचं नाहीये। भाजीच्या ओल्यामुळे आपलं बेसन पीठ छान याला असं सगळ्या बाजूनी लागतं व्यवस्थित, आणि आपल्याला ही भाजी आता कमी गॅसवरती शिजवायची आहे, म्हणजे अजून ते सुकी छान होते। चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे, मीठ बघून घालायचं आहे, कारण पालेभाजी आहे लगेच कमी होऊन जाते, तर कमी प्रमाणातच मीठ इथे घालायचं आहे। व्यवस्थित परत मिक्स करून आणि भाजी आता कमी गॅसवरती व्यवस्थित आपल्याला सुकी होऊ द्यायची आहे, तेवढ्यावरच ती भाजी व्यवस्थित शिजल्या जाते। इथे आपली घोळेची भाजी तयार झालेली आहे। पूर्ण भाजी आपली ती मोकळी होते, आणि थंडी झाल्यानंतर अजून आपलं बेसन पीठ त्याच्यामध्ये अजून मोकळं होतं। तर इथे आपण कमीत कमी 20 मिनिटं कमी गॅसवरती झाकण ठेवून आपण ही भाजी इथे शिजवून वाफवून घेतलेली आहे। तर भाजी इथे आपली घोळेची तयार झालेली आहे। आपली इथे घोळेची भाजी तयार झालेली आहे, एकदम सुकी छान ही भाजी तयार होते। आणि ह्या भाजी बरोबर खाण्यासाठी मी बनवलेले आहे डाळीदार घावण, एकदम छान टेस्ट या भाजीची लागते। तुम्ही याच्याबरोबर चपाती, भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी खाऊ शकता। तुमच्याकडे ही भाजी भेटत असेल तर कमेंट करून सांगा की या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात, आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, आणि तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर करून बघा, इतरांना शेअर करा, आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। परत आपण असंच एक छानशी रेसिपी घेऊन भेटणार आहोत, तोपर्यंत बाय बाय।